नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी जे प्रबोधनात्मक कार्य केले ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: सार्वभौम सत्य ज्यांचे भांडवल, निर्मिक अव्वल सर्व एक. त्याने निर्मियले मानव हे सारे, त्यांचीच लेकरे तोय रक्षी. आपल्यावरून जग ओळखावे, सर्वांनी व्हावे संसारात. जसे जसे आम्ही मानवासी वागू, त्याची फळे भोगू ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळींचा अर्थ. ज्यांनी संपूर्ण जगासाठी सत्याचा मार्ग दाखवला त्या निर्मिकाने म्हणजेच ईश्वराने सर्व माणसांना समान बनवले आहे. सर्व मानव एकच आहेत. या जगातील सर्व माणसे त्या एकाच परमेश्वराने निर्माण केली आहेत. त्यामुळे सर्वजण त्याचीच लेकरे आहेत. तोच सर्वांचा रक्षण करता आहे. या ओळीत मानवतेचा, समानतेचा आणि बंधुभावाचा संदेश दिला आहे. जात, धर्म, श्रीमंती, गरिबी असा भेद न करता सर्व माणसे एकच आहेत असे येथे सांगितले आहे. मनुष्याने सर्व चांगले वागावे की लोकांनी त्याच्याकडे पाहून आदर्श घ्यावा. संसारात सर्वांशी प्रेमाने, नम्रतेने आणि चांगल्या स्वभावाने वागावे. आपण इतर लोकांशी जसे वागतो तसेच परिणाम किंवा फळ आपल्याला मिळते. म्हणजेच चांगले वागलो तर चांगले फळ मिळते, वाईट वागलो तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. चांगले आचरण ठेवावे, सर्वांशी प्रेमाने वागावे, आपल्या कर्मानुसार फळ मिळतं. ही ओळी माणसाला सद्बुद्धी, सत्वर्तन, चांगल्या संदेश देत आहे. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे. तो आपण सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे अशी मी सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.